नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे एक्सटर्नल प्लास्टरबद्दल। या बिल्डिंगचे बांबू बांधून झाल्यानंतर सर्वप्रथम आम्ही ते लूज प्लास्टर जिथे जिथे आहे ते चेक करून सर्व काढलेले आहे। कुठे विटांपर्यंत प्लास्टर निघालं, कुठे कॉलम बीमचं स्टील दिसेपर्यंत सुद्धा निघालेलं आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये कदाचित दिसेल झूमिंगमध्ये की स्टील वगैरे निघालेलं आहे। आणि ही पण साधारण एक 35 ते 40 वर्ष जुनी बिल्डिंग आहे। आता जिथे स्टील वगैरे निघतो कॉलम आणि बीमचा, तिथे आम्ही पॉलिमर ट्रीटमेंट करतो। हे तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले आहे। आणि जॉईंट फिलिंग, कॉलम आणि विटांमधला जो जॉईंट असतो ते जॉईंट फिलिंग करून त्यावरती एक फायबर मेश जाळी लावण्यात येते। ती आम्ही या बिल्डिंगला लावलेली आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये कदाचित दिसेल, ही जी सिमेंटिंगमध्ये दिसते ती फायबर मेश जाळीच आहे। अशा प्रकारे सर्व लूज प्लास्टर वगैरे भिंतीचा काढून घेतलेला आहे, बघू शकता। पॅच म्हणजे पॅचमध्ये सर्वच ठिकाणी निघेल असं नाही आहे, सज्जे वगैरे खूप खराब होते। आणि हा एक कॉलम आहे। हा कॉलम ग्राउंडपासून तर टॉपपर्यंत 4 माळ्याची बिल्डिंग आहे, सर्व ओपन झालेला होता। भरपूर ठिकाणी स्ट्रक्चर डॅमेज होतं आणि जिथे जिथे पॉलिमर वगैरे झालेलं आहे, 2-3 दिवस होऊन पाणी वगैरे दिलं, तिथे प्लास्टरची कामं पण सुरुवात झालेली आहे। तर या साईडला पण प्लास्टर चालूच आहे। कॉलमचं आमचं पॉलिमर ट्रीटमेंट झाल्यानंतर आम्ही त्याला प्लास्टरची सुरुवात केली आहे। तर अशा प्रकारे असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुम्हाला अशाच प्रकारे बिल्डिंगच्या रिपेअरबद्दल, पेंटिंगबद्दल मी पूर्ण माहिती देणारच आहे। धन्यवाद।